आज आम्ही गेलो नदीकिनारी मासे आणायला. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून भाजीपाल्याच्या रोपट्यांना पाणी घातलं. नंतर झाडाचे काही पेरू काढले, पण यातला एक पण पेरू काही खाण्यासारखा नव्हता. एकदा पाऊस येऊन गेलाय, त्यामुळे सगळे पेरू आतून किडले होते. याचा काय उपाय माहीत असेल तर नक्की मला कळवा. असो, नंतर मी चमचाभर तूप खाल्लं, जेवणाची तयारी करून घेतली. आज गुरुवार होता, तर आमची इथली लाईट सकाळी 9 वाजता गेली आणि संध्याकाळी 5 वाजता आली. आणि मला माहीत नव्हतं की एवढ्या वेळ लाईट जाईल. माझे दोन्ही फोन स्विच ऑफ झाले होते आणि संध्याकाळपर्यंत मला काही शूटसुद्धा नाही करता आलं. असो, संध्याकाळी 5 वाजता लाईट आली. त्यानंतर मी फोन जरा वेळ चार्ज केला आणि नदीकिनारी गेले. जोडपुलाचं काम चालू आहे नदी साईडला, त्यामुळे तिथं 24 तास लाईट असते. तर विचार केला की तिथे जाऊन माझे दोन्ही फोन चार्ज करून आणावेत. फोन चार्जला लावले आणि इकडं तिकडं फिरत बसले. इथं शेळ्या मेंढ्या आल्या होत्या, त्यांच्यासोबत फिरले. काही शिंक संपले गोळा केले. त्यानंतर पप्पांनी हे 2 किलो मासे दिले. तेच घेऊन मी घरासाठी निघाले. घरी आल्यानंतर माझ्या रॉकीला आईस्क्रीम खाऊ घातली, कारण दिवसभर अजिबात लाईट नसल्यामुळं AC वगैरे बंद होता, त्यामुळे तो पण वैतागला होता. नंतर गावातल्या मुलांनी काही बदमा आणून दिले, तेच फोडून संध्याकाळी खात बसले. थँक्स फॉर वॉचिंग.